बहिणी सरांचे मामा माझ्याकडे एवढं नाही डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून. आणि ऑपरेशन जर केलं तर ते कोमात जायचे चान्सेस जास्त होते. कंडिशन म्हणजे एकदम असे हातपाय पूर्ण वाकडे झाले, एकदम असं म्हणजे उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, काहीच नव्हतं. दुसऱ्या डॉक्टरांकडे बरंच झालं, म्हणजे 7-8 लाख रुपये. हो का? हो. अच्छा. आणि त्यात फरक काय होतं? नाही, फरक काहीच नव्हता. म्हणजे तुम्ही कुठे आले आणि कुठं दाखवलं तर तिला त्यात फरक पडला? दुर्गे सरांकडे आलो का तेव्हापासून म्हणजे 50% फरक पडला. या बोट असे रिलीज झाले, म्हणजे एकदम सॉफ्ट झाले आता पाय. आणि खर्च किती झाला तुम्हाला आतापर्यंत? नाही, खर्च काहीच नाही, फक्त आपले भाड्याचा खर्च, दुसरा खर्च काहीच नाही. हो का? हो. अच्छा अच्छा. औषधी गोळ्या वगैरे काही दिल्या सरांनी? नाही, औषधी गोळ्या काहीच नाही. तुमचं नाव? माझं नाव ओम राऊत. ही माझी छोटी बहीण आहे, छाया राऊत. अच्छा. तिला हा त्रास किती वर्षापासून आहे? तिला हा त्रास कमीत कमी 10 वर्षापासून आहे. 10 वर्षापासून. हो. तर डॉक्टरांना दाखवलं तुम्ही? हो, डॉक्टरांना दाखवलं ना. कुठे कुठे दाखवलं? औरंगाबाद, जालना, मुंबई. ट्रीटमेंट घेतली डॉक्टरांकडे करून. तर काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून. आणि ऑपरेशन जर केलं तर ते कोमात जायचे चान्सेस जास्त होते. अच्छा. आणि मग डॉक्टरांचं ट्रीटमेंट चालू होतं एवढ्या वर्ष, तर त्यात काय फरक पडला त्याच्यात? नाही, फरक नाही पडला, म्हणजे फरक पडलाच नाही जास्त. म्हणजे काय कंडिशन होते त्याची? कंडिशन म्हणजे एकदम असे हातपाय पूर्ण वाकडे झाले, एकदम असं म्हणजे उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, काहीच नव्हतं. कडकपणा होता, जास्त कडकपणा. एका जागेवरच झोपलेले एका होते जागेवर का? झोपले. अच्छा. आणि कडकपणा होता. हो. अच्छा. आणि तिचे हातपाय कसे होते त्यावेळेस? हातपाय एकदम असे टाईट झालते, हाताचे बोट असे उघडत नव्हते, काही नाही, एकदम टाईट झालते. बोट उघडत नव्हते? हो, एकदम टाईट होते. टाईट झालते. अच्छा. आणि पाय? पाय पण थोडे वाकडे असे. अच्छा. मुवमेंट नव्हती, पूर्ण बॉडी अशी कडक झालेली होती. हो. कडक होती बॉडी. हो. अच्छा. आणि आता तुम्ही आले तर इथं तुम्हाला काय फरक पडला? तुम्ही कुठे आले आणि कुठं दाखवलं तर तिला त्यात फरक पडला? दुर्गे सरांकडे आलो का तेव्हापासून म्हणजे 50% फरक पडला. या बोट असे रिलीज झाले, म्हणजे एकदम सॉफ्ट झाले आता पाय. आणि पहिल्यानं म्हणजे ते जेवण बी कमी करायची, पण आता पहिल्यापेक्षा जेवण भरपूर करते. अच्छा. किती करते जेवण आता? आता जेवण 1.5-2 पोळ्या खाते. हो का? आणि वजन किती वाढले तिचं? वजन तिचं कमी 7-8 किलो वाढलं आहे. 7-8 किलो वजन वाढलं. पहिल्यापेक्षा. अच्छा. आणि पहिले ती एका जागेवरच होती, आता एका जागेवर आहे का? नाही, म्हणजे एका जागेवर बसते ते, म्हणजे थोडं घरात रांगते, फिरते थोडी घरात. रांगते घरात. रांगते पोटावर. आणि तिच्या बोलण्यात काही फरक पडला हो, का? बोलण्यात फरक पडला. म्हणजे कसं? म्हणजे पहिल्यांदा थोडा म्हणजे घरातल्या कोणाला समजत नव्हतं काय बोलते म्हणून. अच्छा. एकदम अडकत बोलायची, पण थोडं स्पष्ट बोलते एकदम. हो का? आणि आता ताकद किती वाढली तिच्या बॉडीत? हो, ताकद बी वाढली, म्हणजे आता पहिल्यांदा एकदम स्टेबल बसते. आता पहिल्यांदा बसता येत नव्हतं, टेकन देऊन बस लागते तिला. अच्छा. आता टेकन द्यावं लागत नाही? नाही. आणि पाणी वगैरे कसं पिते ती आता? पहिले पित होती का हाताने? नाही, पाणी पहिल्यानं आपल्याला पाजायला लागत हाताने, पण आता त्याच्या हाताचा ग्लास दिला ना, ती हाताने पाणी पिते. अच्छा. मग सरांकडे आल्यावर तुम्हाला एवढं फरक पडलेला हो, आहे? सरांकडे आल्यापासून बराच फरक पडला, 50% फरक पडला. अपेक्षा होती का एवढं फरक पडायची? इतकी अपेक्षा नव्हती आम्हाला. अच्छा. हा. तर 15 महिन्याने तुम्ही एकदा येतात. हो. आणि खर्च किती झाला तुम्हाला आतापर्यंत? नाही, खर्च काहीच नाही, फक्त आपल्या भाड्याचा खर्च, दुसरा खर्च काहीच नाही. हो का? हो. अच्छा अच्छा. औषधी गोळ्या वगैरे काही दिल्या सरांनी? नाही, औषधी गोळ्या काहीच नाही. दुसऱ्या डॉक्टरांकडे बरंच झालं, म्हणजे 7-8 लाख रुपये. हो का? हो. अच्छा. आणि त्यात फरक काय होतं? नाही, फरक काहीच नव्हता. म्हणजे कंडिशन थोडी चांगली होत होती का अजून ढासळत होती? ढासळत कंडिशन अजून ढासळत होती. त्या आधी नाही का ते सर लाईव्ह यायचे ना, ते बघायचे मोबाईलवर आधी. अच्छा. हो. अच्छा 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 अच्छा. अच्छा. लाईव्ह युट्यूब वर तुम्ही सरांचे व्हिडिओ बघितले? हो, आधी तिने ते लाईव्ह बघितलं, म्हणजे सर्च करून बघितलं युट्यूबवर, गुगलवर. ती लाईव्ह व्हिडिओ बघायची युट्यूबवर. हो का? हो. अच्छा 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 अच्छा.
मग एक दिवस ते गुगल नंबर घेतला सरांचा, म्हणलं मग सर म्हणे या म्हणे. अच्छा अच्छा. हो मग आलोय. तुम्हाला अपेक्षा होती ही बरी होणार आहे म्हणून? नाही ना, आता अपेक्षा सोडून दिली त्यांनी. आता काय वाटतं? दाखवायला केलं म्हणलं ना, आता उगाच येईल ना, काय करा. आता काय वाटतंय? नाही आता ठीक झाली, चांगली झाली आता, 50% चांगली झाली. हा, आता सरांबद्दल तुमची काय भावना आहे? सरांना तर चांगले सरांच्या हातात गुण यायला लागला ना आपल्याला, जवळ बोले तर यायचं. आपण काय रोजच येतो महिन्याला 15 दिवसाला, जावं बोलते तेव्हा यायचं. अच्छा अच्छा. हा, आता याला आता 1 रुपया खर्च लागत नाही, आपलं जायचं भाडं आहे फक्त. सरांबद्दल शब्द नाही बोलायला, सरांचे आभार मागित आहे. खूप आराम पडला मला इथे आल्यापासून. आईने आणि मावशीने तिला म्हणजे लहान बाळावरून सांभाळलं. खूप त्रास होता त्यांना, म्हणजे तिच्यामुळे. सरांकडे आल्यापासून खूप छान वाटत आहे. सरांचे खूप खूप आभार आहेत आमच्यावर. 1 रुपयाने लागताना चांगली झाली मुलगी आता.